और टाइगर की जो घटना है, वारदात है इस गांव में और इस एरिया में, जो वारदात है कुछ ज़्यादा ही प्रमाण में देखने को मिल रहे हैं। अभी हम पोहोचने वाले उस गांव। तुम्ही तुरी बोरवला गेल्या, एका साईडला तुम्ही बोरत होत्या का? एका साईडला आम्ही बोलत होतो ना, एका साईडला घरवाले. अच्छा, तुमची घरवाली हो. तिकडून मागे येऊन आला मागे येऊन आला तर काही दिसलं नाही. हा त्यानं मग पंजा मारलं मागे येऊन ते हे बेजारून उठली. म्हणजे पहिल्यांदा पंजा मारला. हा पंजा मारला तेव्हा बघितलं का तुम्ही? हो गेलो जवळ गेलो. वाघाजवळ गेला तुम्ही? जी वाघ्याजवळ गेलो होतो. हा मग इथल्या पट्ट्याचा वाघ आहे भाऊ. मग बेजारून मग मी धावलो. हा तुम्ही हिम्मत दाखवल्या. जसा बेजारी तसा धावलो. काय बेजारची म्हणून हा बसला होता. एकटी धरलो होता. म्हणजे इथे धरून बसला होता गड्याला. गड्याला धरून. हम जा रहे उसी स्पॉट पर जहाँ पर ये किस्सा हुआ. देख सकते हैं आप पूरे जंगल समान यहाँ पर मक्का लगाया हुआ है. देख सकते हैं आप पूरी कितना देख सकते हैं आप कितना घना. हाँ ये देख सकते हैं आप उस टाइगर के यहाँ पर पद्मार्क देख सकते हैं आप. देख सकते हैं भाई साहब कितने बड़े बड़े पद्मार्क है यहाँ पे. खून दाखवलं पाणी आहे. हो का? हो जी पाणी आहे बाबा. तुम्ही कुठं होत्या? हा मोरी जवळ होती जी. त्या तिथं होत्या का तुम्ही त्या झाडाजवळ? ये देख सकते आप ये बाबा जी यहाँ पर थे. हाँ 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 काल बबल ते म्हणलं हक्काचं चालू देतात मक्क्यातूनच आल्या का? मक्क्यातून चालू बाबा जी. हाँ 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 तुरी होत्या. हाँ हाँ. तुरीचे अभी हम जिस जगह से ट्रैवल कर रहे हैं ये दरअसल है डाकजिरा टाइगर रिजर्व का एक अलग भाग, जहाँ पर आपको एक काटेरी जुड़प जंगल यहाँ है वो देखने को मिलेंगे. और इसी एरिया में अभी पिछले 8 दिन से जो टाइगर की जो कहर है इस एरिया में देखने को मिल रही है. यहाँ पर काम करने वाले जो लोग हैं पिछले 8 दिनों से 15 दिन से काफ़ी दहशत में देखने को मिल रहे हैं. और टाइगर की जो घटना है, वारदात है इस गांव में और इस एरिया में, जो वारदात है कुछ ज़्यादा ही प्रमाण में देखने को मिल रहे हैं. अभी हम पहुंचने वाले उस गांव और इस गांव में जो जायज़ा इस टाइगर के अटैक का लेने वाले हैं. यहाँ पर पहुंच गए. तो जो घटना घटी टाइगर की वो पता है क्या आपको? महिला कितने साल की महिला है वो? 50-60 साल की. जिंदा है ना अभी वो? नहीं, मर गए क्या? तो आगे में घर के क्या नाम है उनका? यंदाजी सय्याम पूछ लेना. यंदाजी सय्याम. अच्छा. कोण तुमच्या घरचीच आहेत ना? हो माझी सासू आहे ती. हो का? हो म्हणजे किती वर्षाच्या होत्या त्या? ती 4:30 वाजेची गोष्ट. किती वर्षाच्या होत्या? 60-65च्या. किती वाजची गोष्ट आहे? 4:30 वाजेची. हो का? म्हणजे 4:30 सायंकाळी. हो सायंकाळी. म्हणजे तू शेतामध्ये काय कर? तुरी बुडत होत्या. अच्छा. हा तुरी बुरत होत्या. हो, तुरी बुडत होत्या. आणि साईडला जुळूप जंगल आहे का काही? अगदी हो जंगल आहे. हा मक्का खूप आहे जंगल. हा बरोबर मक्क्यात बसला असेल तो. मक्का आहे. तो मक्क्यामध्ये लपला होता. हो, मक्क्यात तर मला सांगा तो वाघ आहे का जो बिबट्या आहे? वाघायची. पिवळ्या पट्ट्यावाला. हो एवढं पण मी ते वाघायचं. अच्छा. मग ते काम करत असताना आजूबाजूला कोणी नव्हते का? होतं आमच्या घरचं लोक पण थोडंसं दूर होतं. हो का? म्हणजे दोन हे केबानी ते आड होतं असं. अच्छा. मागे येऊन आला. मागे येऊन आला. हो, मागे येऊन आला. मग जेव्हा धरलं तेव्हा चिल्लावल्या का त्या बाई? हो ते माझं सासरा वगैरे होतं जवळच. मग हे गेलं त्याच्या जवळ. ते बघितलं का त्यांनी? हो हो पाहिला जी. तो बघितलं त्याने बघितलं वाले कोण व्यक्ती आहेत? माझा सासरा आहे. तुम्ही बघितल्या का? हो. तुम्ही प्रत्यक्षात बघितल्या का? हो जी, जवळच होतं. म्हणजे कसं काय झालं सांगा बरं. 3:30 वाजेला आम्ही तिथे बसलो. या इकडे. जेवायला बसलो. किती वाज? 3:30 वाजे. जेवण केलं. हां माझी मुलगी म्हणते हां. तू तिकून दूर म्हणते मी इकून दूरचा म्हणते. अच्छा. मग तो आता मागे येऊन आला. हां. म्हणजे तुम्ही तुरी बोरवला गेल्या, हा एका साईडला तुम्ही बोरत होत्या का? एका साईडला आम्ही बोलत होतो ना, एका साईडला माझ्या घरवाले. अच्छा तुमची घरवाली हो. हां हां. तर मग तिकून मागे येऊन आला. तर मागे येऊन आला तर काही दिसलं नाही. हां हां. मग त्यानं मग पंजा मारलं मागे येऊन ते हे बेजारून उठली. म्हणजे पहिल्यांदा पंजा मारला. हा पंजा मारला तेव्हा बघितलं का तुम्ही? हो गेलो जवळ गेलो. वाघाजवळ गेला तुम्ही? जी वाघ्याजवळ गेलो होतो. हा मग? इथल्या पट्ट्याचा वाघ आहे भाऊ. अरे बापरे. तुम्ही प्रत्यक्षात बघितला का त्याला? हो मी आपल्या नजरेची जाऊन तो कानाची नसते. अच्छा अच्छा. नजरेने बघितला. हा. हो हम्म. येथील बसला.
मग पंजा मारलं मग 2000 हा मग 2000 मग मी धावलो. हा तुम्ही हा हा तुम्ही हिम्मत दाखवल्या हा हा जसा 2000 तसा धावलो काय 2000 मग हा 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 बसला होता एकटी धरलो होतं ना. म्हणजे इथे धरून बसला होता गड्याला हो घराला धरून बसलो. छातीवर बसून येतं, म्हणजे छातीवर बसला होता तो इकडे एक मारलं नाही येतं. हा हा ती मारून पहिले येते मारून तेव्हा ते 2000 हा बेजारले हा तो तुम्ही जाऊन बघितला मग मग मी जाऊन बघितलं हा तर त्याची बसला होता. हा गेलो असा जवळ गेलो तो उठला हा आणि धुऱ्यावर जाऊन बसला. अच्छा म्हणजे तुम्ही बघितला तेव्हा गड्याला धरलं होतं घराला धरलं होतं. मग तुम्ही शोर सराबा केला तर तिथून उठून तो धुऱ्यावर जाऊन बसला धुऱ्यावर जाऊन बसला. हो का हो मग त्या घटनेच्या वेळेस किती लोक होते आजूबाजूला लगेच त्याला होतं आमच्या घरवालं होतं दुसरं 2.5 लोक होते. म्हणजे सर्व लोकांनी बघितला हो म्हणजे मग जेव्हा तुम्ही शोर सराबा केला तेव्हा पराला नाही का तो हो, मग आणि मंगात गेला तर मग दुसऱ्या धुऱ्यानं हिटला हा आणि दुसऱ्याच्या मक्यामध्ये जाऊन घेतला. हो का हो केवढा मोठा होता तकरीबन एवढा होता ते. हो का हो मग तुमच्या असं नर होती का माझी होती काय समजला का तुम्हाला नाही, जी आता न रोका माझी होती मला काही मालूम नाही पण मी वाघ हा म्हणून समजलं. बाग बरोबर आहे हा हा हो नसतं गेला नसतं गेला जवळ कोणी अच्छा अच्छा हे माझी हिंमत होऊन म्हणजे तुम्ही हिम्मत करून त्याजवळ गेला वाचवण्याचा प्रयत्न करावासाठी हो बापरे खूप जी ह्या हो. ये देख सकते आप मी म्हणाल नको इतने बुजुर्ग होने के बावजूद अपने बीवी पर कुछ समस्या आने के बाद माझं. उनकी जान बचाने के लिए ये अपना इतने बूढ़े होने के बावजूद भी इन्होंने उनको बचाने की बहुत कोशिश किया हो. और इन्हें प्रतिकार किया इनके प्रतिकार की दाद देना पड़ेगा और आजू बाजू लड़की कोणी होती का नाही. मग आलं ते हे धरलं. अच्छा अच्छा भेजारल्यावर हा, बेजारावर मग तो. मग मी काय म्हणतो ते आजूबाजू तुम्ही जसे लोक जमले मग त्याच्यानंतर सर्वात पहिले काय केलं तुम्ही मग बातमी अजिबात नाही बरोबर. हा. म्हणजे सर्वात पहिले काय केलं म्हणतो मग फॉरेस्टवाल्यांना फोन केला का मग फोन केला नाही आईना असल्या गावाल्यांना. कोणती फॉरेस्टवाल्यांना हो हो मग आणि- ते आलो होतो. कोण मग त्यांना दवा मग जागेवर मरण पावली होती की जागेवरच मेले, जागेवर. जागेवर मारलं होतं त्याला जागेवरच मारलं म्हणजे. हो का जागेवरच मारलं मला. खालती पालन धुऱ्यावर धुरी परत होती अच्छा अच्छा हा आपल्या गावाकडे फोन करून होती हा 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 मागे येऊन आला तो हा हा न मारलं मागे येऊन पंजा मारलं तर मग खाली वळलं पडली ते हो बांधीत वळलं ना छातीवर बसून येते म्हणजे छातीवर बसला होता तेव्हा पाहिला का तुम्ही हो दे. तुम्ही पाहिला का डोळा तुम्ही पाहिला का त्यानं नाही पाहिलं, मी काय ऐकलं. अच्छा तर हे जागा कुणाकडे आहे इथून किती लांब हा लोडत जाते किती. चला दाखवा जाल मला हो चला तो देख सकते आप ये बता रहे कि वो टाइगर ने पहले उस पर पंजा मारा तो उसको नीचे गिरा उसके बाद फिर उसके छाती पर बैठकर उसका जो गला है उसने दबाया फिर उसकी जान चली जाए तक के वो उसके ऊपर बैठा रहा फिर लोगों ने शोर शराबा किया फिर पूरी जो खेती में काम करने वाले जो लोग हैं सब इकट्ठा हो गए उसके बाद शोर शराबा के कारण जो टाइगर है वहाँ से भाग गया अभी हम जाने वाले उस स्पॉट पर जहाँ पर ये किस्सा हुआ तो यहाँ से तकरीबन 1 किलोमीटर के नज़दीक जो गांव के बाहर वो स्पॉट है जहाँ पर ये किस्सा हुआ खेती बाड़ी का इलाका और इनके खेती में चारों तरफ जो मक्का है वो लगा हुआ मक्का है और मक्का कैसा है किसी भी जो शातिर शिकारी या फिर आतंकी जो शिकारी है हिंसक जानवर उनको छुपने के लिए एक बेहतरीन जगह मानी जाती है जैसे मक्के का खेत हो गया या फिर गन्ने की खेती ये किसी भी जानवर को छुपने के लिए बेहतरीन जगह और एक अच्छी जगह प्लेस जो है वो मानी जाती है तो वैसी जगह पर वो घात लगा के बैठा होगा और वो जगह रहती है ठंडी उसी कारण वहाँ पर जो उसने वो है अपनी एक जगह बना ली था देख सकते हैं आप अभी हम पहुँच गए खेती बाड़ी का इलाका और इस खेती बाड़ी के इलाके में देख सकते हैं आपको चारों तरफ जो मक्की की खेती यहाँ पर देखने को मिलेंगी और ऐसे मक्की की खेती में जो टाइगर तेंदुआ हो गया उनको छुपने के लिए आसान जगह मानी जाती है और ये देख सकते हैं आप पूरे ऐसे जंगल समान यहाँ पर मक्का देखने को मिल रहा है ये देख सकते हैं आप अभी हम गांव से बाहर आए मक्की की खेती में अभी हम जा रहे हैं उसी स्पॉट पर जहाँ पर ये किस्सा हुआ और वहाँ पर जाने के बाद जो है उस जगह का थोड़ा सा जो है जायजा लेने वाले और इनको पूछने वाले हैं पूरे जंगल समान यहाँ पर मक्का लगा हुआ है देख सकते हैं आप पूरी जंगल यहाँ पर ऐसा लग रहा है कि पूरे जंगल में हम पहुँच गए अभी इथे देख सकते हैं आप
तो ये देख सकते हैं आप, आपको जहाँ जहाँ नजर जाएंगे सिर्फ मक्का ही मक्का देखने को मिलेगा। और एक देख सकते हैं आप, ऐसे घने मक्के में जो छुपने की जो जगह है, बेहतरीन सही जगह यहाँ पर देखने को मिल रही है। तो देख सकते हैं आप, यहाँ पर पूरी रूपरेखा जो है, पूरी एक जंगल की रूपरेखा बन गई यहाँ पे। और कैसी बात है, वो हादसा होने के बाद जो टाइगर है अभी तक के लोगों के हाथ में नहीं आया, यानी कि फॉरेस्ट डिपार्टमेंट के जो लोग हैं उनके हाथ में नहीं आया, यानी कि इसी कारण इसी एरिया में न पकड़े जाने के कारण अभी कैसा इस एरिया में जो एक दहशत का जो वातावरण है इस जगह पर बन चुका है। क्योंकि कैसा है, एक बार जिस एरिया में वो घूम रहा है उसी एरिया में वो घूमते रहेगा। कितना देख सकते हैं आप, कितना घना, हाँ ये देख सकते हैं आप उस टाइगर के यहाँ पर पद्मार्क देख सकते हैं आप, बड़े बड़े पद्मार्क है रे भाई। ये तूने सीट लगा बाजी, हाँ ये तूने सीट ये तो निकाला लगा। ये देख सकते हैं भाई साहब, कितने बड़े बड़े पद्मार्क है यहाँ पे। ये देख सकते हैं पद्मार्क, चला ये देख सकते हैं आप, जगह जगह ऊपर पद्मार्क है उसके। ये देख सकते हैं आप पद्मार्क। अभी हम जा रहे हैं उस जगह की तरफ। ऐसे खेत रहना बड़ी खतरे की बात है, क्योंकि यहाँ पर कोई जानवर अगर छुपा भी रहेगा किसी को नज़र नहीं आएगा। और कैसा है, वो घात लगा के बैठने वाला जानवर है। हाँ होगा, देख सकते हो आप कितना भयानक है। यहाँ पर अकेला घूमने के लिए भी डर लगता है। जंगल में तो झाड़ तो इतने डार्क नहीं रहते होंगे जितना डार्क मक्का लग रहा है। और दूसरी बात, मराठवाड़े में जो तेंदुए का जो आतंक बढ़ रहा है मराठवाड़े में, तो उसका कारण ये है मक्के की खेती या फिर गन्ने की खेती। कैसा है, उसको छुपने के लिए आसान जगह है, इसी कारण मक्के की खेती हो गया, गन्ने की खेती। इस जगह पर जो हिंसक जानवर है उनका डर बहुत रहता है। अभी इस बात को हो चुके 8 दिन, क्या पता अगर वो आजू बाजू भी घूम रहा होगा हमको नजर नहीं आएगा। शायद अभी भी इसी जगह पर वो छुपा रह सकता है। और इसी सिचुएशन में समूह बना के जाने का और 2-4 जो लोग हैं उसके साथ ही खेती बाड़ी में जाने का। और ये देख सकते हैं आप, हम पहुंच गए उस स्पॉट। ये पूरा खेती देख सकते हैं आप, आपको दूर दूर तक के सिर्फ गन्ने का जो जंगल है यहाँ पर नजर आएगा। और ऐसे मक्के के जंगल में रहना और खेती बाड़ी करना बाप रे बड़ी रिस्की काम है। तो हाँ, तो सांगा बाबाजी पाणी आहे, हो का, हो जी पाणी आहे बाबा। तुम्ही कुठं होत्या? हाँ त्या तिथं होत्या का तुम्ही त्या झाडाजवळ? ये देख सकते आप, ये बाबा जी यहाँ पर थे। हाँ तो यहाँ पर थे। अच्छा अच्छा, हाँ हाँ हाँ, मक्क्यातून चाले का? हाँ 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 हाँ। मग तुम्ही ये देख सकते आप, ये बाबा जी बता रहे कि मैं यहाँ पर था, ये जगह, हाँ जो गाड़ी खड़ी वो पेड़ है वो भी मैंने दिखाया उस जगह पर। तो जैसे उनको आवाज़ आई इस बाबा जी को, तो इसी जगह पर जो टाइगर है
वो माता जी को इसी जगह पर मारा था, ये देख सकते हैं आप। उसको घिसटने की जो जगह है देख सकते हैं आप, अभी भी ताजा है। हाँ? इकडं पालन का? अच्छा, इथे वारली जागा होती नाही, इकडं होता पाणी. हा, हा. पाण्यात काय पाडलं नाही. हा ह्या साईडला पाणी होता का? हो. हा, बांधीमध्ये. बांधली. आणि हे वारली जागा होती, ही वारली जागा होती. तर इथं इथं पाडलं. इथे मग तुम्ही जर धावत आल्या हा, तर तुम्ही धावत आलो तर याची बसलाच होता. इथं बसला होता का? हो. बापरे. हा, हा. जसा आलो ना तसा हम्म. एकटे आलो तरी येतीच होता बाबा. बसलाच होता इथं. बसलाच होता तुम्ही बाबा. कुठं उभे होते आवाज मारल्याचा? आवाज मारला आणि मी तेहतीस होतो. तेथूनच आवाज मारत मारत आल्या का? मी आवाज मारतच आलो, मग त्यातून बोंबलतच हा. काय बोंबलते म्हणतो हा शेर. हा. बस का बचकेलं बाबा दे आता का करू? अच्छा अच्छा. मग तुम्ही मग आवाज मारल्या, हो. मग आजूबाजू लोक जमा झाले का? हो, मग आजूबाजूचे लोक जमा झालं. हा हा. या टायमावर एकटीच होती बाबा. ह्याच टायमाची गोष्ट हो का? हो. 4 4:30. हा. और मग इथून कुठून पडाला मग तो? तो या साईडला इथून त्या बांधीतून असं जाऊन ह्या हा. बांधीतून नाही का निंबा चढून खांड आहे, हा हा. तिथून सरळ. बापरे. इथे एक आमच्या गावचं होतं ना त्या निंबा झाडाचं. हो का? मग मला सांगा, फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून काय मदत मिळाली? 50 दिला बाबा. दिला का त्यांनी? हो, मदत केला गेला 50 अच्छा. दिला. 50,000 दिला था सध्या. हाँ. तो देख सकते हैं आप, मेरी यही दरख्वास्त है फॉरेस्ट डिपार्टमेंट से, अगर आपके दायरे में फिर आपके जंगल में अगर कोई इंसान जा रहा है तो अलग बात है, लेकिन आपके जंगल का जानवर लोगों की खेती बाड़ी में आ रहा है, हाँ. अगर इनको कुछ इनके साथ गलत हो रहा है भी और वो हो गया तो इनकी भरपाई पूरेपूर जो गवर्नमेंट है और जो फॉरेस्ट डिपार्टमेंट है उनको देना चाहिए, नहीं क्या? हाँ. तो मैं यही दरख्वास्त करूँगा, इनके जो जितना भी हो गया, इनकी जो इनका जो नुकसान हो गया, इनका घर का सदस्य चला गया, इसकी जो भरपाई है ये फॉरेस्ट डिपार्टमेंट ने देनी चाहिए. असं काय करायचं? बराबर आहे. हा मक्का जो आहे ना, हा. ही मक्याची खेतीमध्येच ते जागा धरतात. हा, जागा ऊसाची खेती आहे आणि मक्याची खेती आहे, आहे. हा. इथंच धोका असते. तुम्ही आता एक काम करा, तुमचे जे शेत आहेत ना, हा. ठीक आहे, त्या शेतामध्ये माणसाचे पुतळेसारखे पहिले लावत होते बाबरामध्ये. पुतळे असे माणसाचे हा. कणीस भरून. आणि माहित आहे का, त्याच्या पुतळ्याच्या वरती नाही का एका साईडला चेहरा नाही ठेवायचा, हा. एक समोर चेहरा ठेवायचा, हा. एक मग ठेवायचा, आणि एक ह्या साईडला पण ठेवायचा. ठीक आहे, हे सांगितलं का तुम्हाला? नाही सांगितलं असं. हा. तर ते कसं आहे, ते पुतळे तुम्ही ठेवल्या आणि समोर एक चेहरा मागे एक चेहरा, आणि ते थोडे उंचावर ठेवायचे असे. हो हो चांगलं हो. हा, मग ती नजर पडायला तिला वाटेल भाई इथे एक माणूस आहे, तिथं एक माणूस आहे. हा, आणि त्याच्या चारही बाजूला चेहरे बांधून ठेवायचे, जेणेकरून त्याला थोडासा दाब बसला पाहिजे, है की नाही? आणि दुसरी गोष्ट कशी, तुम्ही अगर शेतात काम करत आहात, हा, तर मी तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे लाऊडस्पीकर वगैरे आहेत? लाऊडस्पीकर, डेक, हा, बॉक्स, एक काम करायचा, बॉक्स आणायचा, आणि बॉक्समध्ये जसा तुमची सभा भरते, लोकांचं चिल्लावणार आहे ते पटामध्ये कसे लोक चिल्लावतात, म्हणजे जेणेकरून 10-15 लोकांचा आवाज त्या रेकॉर्डिंग करून ठेवायचा आणि ते लाऊडस्पीकर लावायचा, म्हणजे 10-15-20 लोक, म्हणजे ज्या वाघाला असा वाटेल, समोर जो वाघ येत आहे त्याला असा वाटेल का ह्या एरियामध्ये भरपूर लोक आहेत. तुझा एकट्याचा आवाज राहील ना, त्याला समजेल काय एकटाच आहे, आणि 10-15 लोकांचा आवाज तू रेकॉर्ड करून अगर तुम्ही ठेवल्या तर त्याला वाटेल का ह्या एरियामध्ये 10-15 लोक आहेत. आणि जसं तुम्ही शेती काम करता त्यावेळी तो लाऊडस्पीकर आणायचा, लावून देवाचा, जसं पोटामध्ये नाही बोंबलत का हुर्रे भारे, हा हा, आणि बोलत नाही का 10-15 लोक, तसा रेकॉर्ड लावायचा, त्याच्यामुळे त्याला दाब बसेल, नाही रे बाबा ह्या एरियामध्ये 10-15 लोक आहेत. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला एक महत्त्वाची सांगतो, आपल्यासोबत छत्री आणा, छत्री. हा, आता छत्रीचा उपयोग तुम्हाला मी एक सांगतो. छत्री जसा तुम्ही आणल्या, तर काय असते, जसा तुम्ही वाघाल तुम्हाला बघितलं तर तुम्ही एक लहान व्यक्ती दिसाल त्याला, ठीक आहे. ते एक काम करायचं, छत्री जसा आणला, अचानक तुम्ही शेतीत काम करत आहात आणि अचानक तुमच्या समोर वाघ आला, तर एक काम करायचं, छत्री पूर्ण उघडून टाकायचा, हा,
आणि पूर्ण उघडून टाकायचा. काय करायचा, उघडून नाही ठेवायचा, नाही. त्याला चालू बंद चालू बंद चालू बंद चालू बंद करायचा. एखादी दिसला तर तुमचा आमना सामना झाला तर हा, मग त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे का, हो. त्या वाघाले असा वाटेल की हा विचित्र प्राणी काय काय असा असा होत आहे असा होत आहे. हा, त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे का, तो दचकल. हा. तो दचकल चमकली हो. हा चमकल. तर आणि जसं छत्री उघडूनही ठेवल्या हा, तर त्याला असं वाटेल खूप मोठा प्राणी आहे हा, पराने. तर आपल्यासोबत छत्री आणायच्या. ठीक आहे. हां, तर हे तुम्ही जे आहे गोष्ट ते पाळा हा, आणि आपला शेती वगैरेचं काम जो आहे चांगला व्यवस्थित करा. हा, आणि तुम्हाला जो सर्वात चांगला उपाय सांगितलो मी ना, हा. जो लाऊड स्पीकर आहे हा. 10-15 लोकांचा हो, हो. हा प्रत्येक कोणत्यामध्ये लावून ठेवा, हा, लावून जेणेकरून त्याला वाटत की 10-15 लोक इथं आहेत. येत आहे. हा, समजलं का. हा. वाघाला सुंगण्याची हा. म्हणजे नाकानं वास घ्यायची ताकद नसते तेवढी, हो, पण ऐकण्याची बोत असते. हो, तो तिकडे पण असेल ना, आता आम्ही 4-5 लोक बोंबलत आहोत ना, हो. तो दूरूनच पळून जाईल. करून जाईल. हा, त्याला ऐकण्याची शक्ती जास्त असते हा. आणि वास घेण्याची शक्ती कमी असते. कमी. म्हणून जसा कोणी काय वाटला तर आपण जोरजण चिल्लावायचा, हा, 4-5 लोक बोलावचा, बोलायचं. मग त्याच्याकरून त्याला थोडं कॉन्सन्ट्रेशन खराब होते. तर ठीक आहे बाबाजी, हे दक्षता तुम्ही घ्या. हो, ठीक है, हाँ। चला मंगाता। चलो, चलो। तो ये देख सकते हैं आप, ये माहौली एरिया का खेत परिसर, और इस जगह पर अभी बन चुका है जो एक दहशत है टाइगर की, इस एरिया में बन चुका है। और मुझे पहले लगा कि तेंदुआ वगैरह होगा, लेकिन इस खेत पर पहुंचने के बाद अभी हमने आपको दिखाया था वो टाइगर के पदमार्ग। तो ऐसा जो वातावरण है इस एरिया में बन चुका है, क्योंकि ये जो मक्के का खेत है पूरा एक प्रकार का जंगल टाइप का ही बन जाता है। उसके कारण जो कोई भी जानवर है वो आसानी से वहाँ पर जो है अपनी जगह बना लेता है। तो मेरी जो ऐसे परिसर में जो मक्के की खेती या फिर गन्ने के परिसर में काम करने वाले जो किसान भाई लोग हैं उनको मेरी यही दरख्वास्त है कि आप जब भी खेती में काम करते हैं तो 4-5 के ग्रुप में या फिर जो लाउड स्पीकर है वहाँ पर 10-15 लोग आदमी का जो है साउंड रिकॉर्ड करके अपने खेत में लगा कीजिए। उसके कारण क्या होगा, जो टाइगर है वो समझेंगे कि यहाँ पर 10-15 लोग काम कर रहे हैं, उसके वजह से वो वहाँ पर नहीं आएगा। हा जो आहे इथून जंगलची सुरुवात दिसून आली ना, हो. हा इथून जंगलची सुरुवात होते का? हा जंगलाचं भाऊजी. हा म्हणजे हा मक्याचा जो दिसून राहिला, हा हो, हा मक्याचे चाबण जंगलच आहे. हो का, हा इथून जंगलची सुरुवात होते का? हो. ये देख सकते हैं आप, ये मक्के की खेती, और मक्के की खेती को मक्के की खेती को लग के ही देख सकते हैं आप, ये जंगल की शुरुआत। और ये जंगल है नागजीरा टाइगर रिजर्व का जो कॉरिडोर है उसका जंगल। हाँ भैया, वहीच मैं बता रहा हूँ आपको, मी ते सांगत होतो, तुम्ही आता तुमची पण शेती आहे ना इथं, तो ये काम करायचा, 2-3 हजार रुपये गेले म्हणून नाही का, लाउड स्पीकर घेऊन टाकायचा। काढून नेतात लोक, हा? काढूनच नेतात लोक. नाही ना, जेव्हा आपण वावरात येतून तेव्हा धरून आणायचा बक्सा, हो. आणि आवाज कोणती लावायची, हे आपण जसं किल्ल्याला मारून हा 4-5 लोकांची आवाज, ठीक आहे, 10-15-20 जसं पटावर लोक चिल्लावतात, बाजारामध्ये कसे बोलतात, त्या टाईपचा जो आवाज आहे तो रेकॉर्ड करून आणायचा। आणि जे ह्या परिसरात जिथले बी लोक आहेत खेती करणारे त्यांना सर्वांना सांगायचा, तो साहेब का नाही वाका नाही तिकडून खेळायला तो असा ह्या साईडनं आला, असा येऊन का नाही, हा हा, असा ह्या मोबाईल जवळून येऊन का नाही, असा येऊन ह्या मक्या आला आणि तिथे अटॅक केलं. कोठून खेदाला दिले, म्हणजे तो मारून झाल्यावर का नाही तो इथून पराला ह्या निंबा तो जवळ, हा पहिले हा हा तो त्या तिथून आला. बहुत दूर ते बहुत दूर झाडावर- होता, हा? 1 किलोमीटर येत ना 2 किलोमीटर हा, अच्छा अच्छा, तर त्यांना का नाही हा हा, 5-7 लोकांची गमत करत करत आला. आला तो इकडं. हो का, हो आता ह्या गोष्टीला 8 दिवस झाले, हो हो. तर का आता 8 दिवसांनी काय आणखी वाटला का त्याची दहशत वगैरे काय, नाही आता नाही वाटले. हो का, आता हे मग त्याला पकडायचा प्रयत्न केला का फॉरेस्ट डिपार्टमेंट वाल्यानं, हो केला, पिंजरे वगैरे मांडला, ते वगैरे बांधला होती. कोणाकडे मानला होता, हा इथं ना त्या साईडला 2-3 ठिकाणी, हा हा, पण तो आलाच नाही वाघ. त्यानं बाईला खाल्लं नाही ना, खाल्लं नाही, मारलं. हा पाठीला पंजे होतं बराबर आहे, हा हा बराबर। इकडे काही नव्हतं. ना मारून तो माहिती आहे का, मी आता तुम्ही सांगल्यानुसार सायकोलॉजी हिशोबाने मी सांगतो,
त्यानं खाण्याच्या उद्देशाने नाही मारलं, नाही नाही खाणार नाही. म्हणजे मला भूक लागली आहे हां. तर मी शिकार करतो न मारतो. हो हो त्यानं आपल्या हां. टेरिटोरियल म्हणजे आपल्या जागेसाठी मारलं. मारा. मग जागे म्हणजे कसं माहिती आहे का, जे रस्त्यावर मिळाली ना. हा म्हणजे कसं त्याला वाटला बाबा हा कोण माझ्या इलाक्यात आला, हो माझ्या इलाक्यात कोण आला, हे बसलो तो होतो ना, हा तर त्या तो ट्रॅक्टरला. त्याच्या भीतीनं नाही का हा. त्यानं अटॅक केला, हा. समजल्या का, आणि मारून टाकलं. पहिले एका पोराटानं अटॅक केलं, हो पण तो मग दुसरा व्यक्ती धावला त्याच्या, मग आता मग तो पळून गेला. हो का, हो. नाही नाही तो आता ते बघितलं ना मी, हा. तर त्यानं टेरिटोरियल म्हणून त्यानं अटॅक केला. टेरिटोरियल म्हणजे आपल्या इलाक्यासाठी. तो आला त्या मेरेनाथजी, आता हे हम्म. बसलो होता बुडगा बुडगी. हा हा. आयडिया इकून आला तो सीधाच मक्यातून. नाही सांगला त्यांनी. मक्यातूनच आला तो. इकडे बघा, ऐकून घ्या, अगर त्यानं भुकीसाठी मारलं असतं ना तर बाईला खाल्लं असतं. ह्याची पण मग धावलं ना सोबतच. हो का, हो. इथे एक बाई होती. आमची पुरी फॅमिली होती. हो का, हो, याची अच्छा. एक बाई होती या झाडावर चांगली. याची आणि माझी हो. एक बाई का नाही, हो एक बाई वागत पाल त्या नातवा धरून का तिकडे खाली गेली. जात होती ते तिला उलटी म्हणते का तू तेवढ्या लेकराला काल धरून जातेशी. आणि दुसरा एक माणूस होता तिकडं, हा, त्याला इस्तो वगैरे पेट्रोल वागायला म्हणून. अच्छा मग ते, दुसऱ्या बाया होत्या त्यावर अच्छा. केलं, पण त्याच्या सोडलं ना मग तो इकडे येऊन पकडलं. हो का, मग तिकडे एक बाई होती, म्हणजे तो तिच्या भोवताल फिर. हा, म्हणजे तो असा म्हणजे फिरता फिरता झाला तो. हा? तिकडे बैलाची जोडी होती, तिच्यावर अटॅक करत होता म्हणतात बाबा. हा हा, अच्छा तिकडून खेदाड वगैरे केला तर तो असा आला मग. अच्छा. तो आज का वीडियो कैसे लगा प्लीज़ कमेंट में बताइए। और जंगल परिसर में खेती बाड़ी में काम करने वाले लोग या फिर जंगल परिसर में रहने वाले लोग सतर्क रहिए, अपना ध्यान रखिए और अपनी हिफाजत स्वयं कीजिए। धन्यवाद।